आज आहे सोमवार आणि आज माझ्या टेरेसवरच्या गोकर्णीच्या झाडाला म्हणजे वेलीला 2 फुले सापडली. तशी तर काल पण होती, मी आज बघितलं. काल काही बघितलं नाही त्याच्यामुळं मला काय ती दिसली नाहीत. चला म्हटलं ठीक आहे, असू दे. आज महादेवांना वाहण्यासाठी 2 फुले सापडली. तर आज सकाळपासूनचा असा सगळा गडबड चाललेला. ड्रेस शिवायला काय व्यवस्थित मुहूर्त लागना. सगळं शिवता असं झालं की जे बेरिंग असतं त्याच्या खालचं ते नट एकदम त्याच्यामध्ये अडकून बसला. किती खटपट केली तरी काय तो बसेना. शेवटी सगळं गुंडाळून सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून टाकलं. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर बघू म्हटलं आता एकदा ट्राय करून, तर हे निघालं. खरं तर मी हे रागारागानेच पकडणं असं हे मारलं होतं ह्याच्यावर, त्याच्यामुळं ते निघालं. मग मला असं वाटलं आधीच हे केलं असतं तर बरं झालं असतं. मग सगळं जोडून घेतलं. तर आज आहे मंगळवार, अमावस्या आहे. सकाळपासून पूजा वगैरे बाकीची कामं झाली. आज काही तवा ठेवायचा नव्हता गॅसवर, म्हणून मसाले भातच करायचा होता. तर काल कारभारी गेलेले गावी, थोडं काम होतं म्हणून. तर जाता जाता माझ्या माहेरी पण गेलेले. मम्मीने दिलेले शेंगदाणे, सार्थकला शेंगदाण्याचे लाडू आवडतात म्हणून मम्मीने खास शेंगदाणे पाठवून दिलेले. तसं तर तीच करून देणार होती, पण रानातली कामं सुरू होती त्याच्यामुळे वेळ भेटला नाही. म्हटलं असंच दे, मी इथं करवते. शेंगदाण्याचे लाडू केले आणि नंतर बाकीचं काम करायला घेतलं. थोडंसं कपाट पण आवरायचं होतं कपड्याचं. आज कपडे घरातच सुकत घातलेले, कारण का तर आता शुक्रवारी जत्रा आहे, बाहेरच मंदिर आहे लक्ष्मीचं, त्याच्यामुळे बाहेर मंडप वगैरे घालायचं चालू होता. आता घेतले कपडे आवरायला. आणि हा माझा एक टी-शर्ट आहे. ज्यावेळी मी कार्डिओ क्लासला जात होते, गावी जायच्या अगोदर 1 महिना क्लास लावलेला मी. तोच टी-शर्ट मला आत्ता सापडला. आता पुन्हा एकदा सुरू करायचं म्हणते. बरेच दिवस झालं गॅप पडलेला. आणि हा आहे आता मिशोवरून मी हा टॉप ऑर्डर केला. खरं तर 4 वर्ष झाले त्या टॉपला, अजूनपर्यंत चांगला आहे. तर शक्यतो क्रेपचा कपडा कधी खराब होत नाही असं मला तर वाटतं, कारण 4 वर्ष झालं या टॉपला. त्याला एखादी गुंज आलेली नाहीत, कलर गेलेला नाही, काय नाही. त्याला ब्रशने घासा, कसंही घासा, जसा आहे तसाच आहे. हा व्हिडिओ माझा सोमवारचा आणि आज मंगळवार 2 दिवसाचा आहे. संध्याकाळी आता 7 वाजले. आता देवाबत्तीची वेळ झालेलीच आहे. देवाबत्ती लावून मी आता तारक मंत्र बोलत होते. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी श्री, अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञेविना काळाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीही दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडवी कदा स्वामी जागे हाती. तारक मंत्र बोलून झाल्यानंतर काही चुकलं असेल तर त्या चुकीची पण क्षमा माफी मागितली आणि नंतर मग धूप फिरवत होते घरामध्ये. तर आमच्या सार्थकची अशी गंमत चाललेली की त्याला तो धूर पकडायचा होता, म्हणून त्याचं ते चाललेलं सगळं असं मागं लुडबुडायचं. आता काही चपाती आज करायची नव्हती, दुपारी तर मसाले भात केलता, म्हणून मग मला आता करायची होती खीर. इथं लागलेली कारभाऱ्यांना भूक. तर त्यांचं असं चाललं होतं किचनमध्ये हे काय ते काय हुडक. त्यांना हे माहीत नव्हतं मी कॅमेरा पुढं चालू केलेला आहे आणि मी पण लवकर सांगितलं नव्हतं. घराच्या बाहेर लक्ष्मीचं मंदिर आहे, तर तिथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी आंबील बनवली जाते ज्वारीची, नाचणीची. तर आज नाचणीची होती, दुपारी आणून ठेवलेली, आवडते त्यांना म्हणून. तर संध्याकाळी घरी आल्यानंतर मला तीच गरम करून दे बोलले, तर मी ते देत होते गरम करून. आता खीर करायची होती, त्यांना भूक लागलेली, तर कुकरची वाफ तर अशीच काढली. वेलची अशीच कुटून घातली, खोबरं किसून घेतलं, खसखस भाजून घेतली, नंतर त्याच्यामध्ये बडीशेप घातली. फक्त मी एवढंच घातलेलं. त्याच्या एवढ्या वेळात बाकीचं करायच्या नादात मी हे विसरले की मला गूळ पण खिसून घ्यायचा होता. पण ठीक आहे म्हटलं, असू दे. असंच पटपट केलं सगळं. त्याच्यामध्ये विक्स व्यवस्थित टाकलं, नंतर थोडंसं दूध घातलं आणि असंच गरम करायला ठेवलं 10 मिनटं गॅसवर. तर पहिल्यांदाच अशी मी खीर केलेली, चवीला तर मस्तच झालेली. चला, चॅनलला सबस्क्राईब करा.